नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सर्वांच्या विनंतीनंतर राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं वक्तव्य. दादांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अध्यक्षपद स्वीकारले. भाषणादरम्यान सुनेत्रा पवार भावुक. नांदेडची घडी हळूहळू बंद होत चालली आहे आणि ती चालू कशी ठेवायची हा मोठा विषय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. त्यांच्या या विधानानंतर एकच हशा पिकला. राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण. मंत्री उदय सामंत यांच्याकडून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. विश्व मराठी संमेलनात शोभायात्रेचं नियोजन केलं होतं. 10,000 नाशिककर सहभागी झाले असल्याची उदय सामंत यांची माहिती. कोल्हापुरात गोकुळच्या राजकारणाला वेग. सहकारी निवडणुकांवरील स्थगिती उठवल्यानं गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू. मंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजप अध्यक्षाचा संकेत दिला असून हसन मुश्रीफ महायुतीतून लढवण्यावर ठाम. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महामंडळाच्या विभागाकडून पुरवण्यात आल्या 221 गाड्या. 80 लाखांचं उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण तरुणी मोठ्या आशेनं मीरा भाईंदरमध्ये दाखल. राहण्याची कोणतीही अधिकृत व्यवस्था नसल्यानं अनेक उमेदवारांना उघड्यावर रस्त्यावर काढावी लागणार रात्र. पुण्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला पोलिसांनी केली अटक. सोलापूरच्या बार्शीत आरोपी राहत असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती. सापळा रचत पोलिसांनी आरोपीला केलं अटक. पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात 21 जणांविरोधात आरोपपत्र दाखल. वनराज आंदेकरचा खून कौटुंबिक संपत्तीवरून आणि आर्थिक वर्चस्ववादातून झाल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद. पालघरच्या बेरिस्ते गावात सध्या बिबट्याची दहशत. बिबट्यानं एका कुत्र्याची शिकार करून पळ काढला असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. नागपूरच्या मानकापूर परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर. नराधम पित्याकडून स्वतःच्या 8 वर्षीय दिव्यांग मुलीवर वर्षभर लैंगिक अत्याचार. पुण्यात पीडितेच्या आजोबांनीही साथ दिल्याचा आरोप. पोलिसांनी नराधमांना ठोकल्या बेड्या. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.